श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा, आज आहे पौर्णिमा आणि बौद्ध पौर्णिमा सुद्धा संबोधत असतात, तसेच वैशाख पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं। आणि आजच्या दिवसाला आपल्याला काही दिवे जे असतात ते प्रज्वलित करायचे असतात। पौर्णिमा तिथी जो असतो तो माता लक्ष्मीला समर्पित असतो। हे दिवे लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते, माता लक्ष्मीचं आगमन होत असतं। तसेच आपल्याला जर पितृदोष असेल त्याचं सुद्धा निवारण होत असतं, म्हणून हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे असतात। आता पौर्णिमा तिथी जो असतो, या पौर्णिमा तिथीला सफेद रंग जो असतो, पांढऱ्या कलरला खूप जास्त महत्त्व दिलं जातं। या तिथीला बघा, काही ठराविक तिथी जी असतात या तिथींना दान धर्म केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती अति जास्त प्रमाणात मिळत असते। आणि तसेच पौर्णिमा तिथी जो असतो हा चंद्रमाला सुद्धा समर्पित आहे। त्यामुळे तुम्हाला सांगेल, आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही दान धर्म करत असताना सफेद कपडे, सफेद मिठाई असेल किंवा सफेद कलरचे जे काही शक्य होईल त्या वस्तू तुम्ही दान करू शकतात। ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना दान करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं। ज्यांना खरंच आवश्यक आहे, या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा गरज आहे अशा व्यक्तींनाच तुम्ही दान करा असं सांगेल। आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, आपण देवपूजा वगैरे करत असतो, जी सत्यनारायण पूजा करत असतो ती सुद्धा आपली पौर्णिमेची संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी आपण करणार आहोत। पण पौर्णिमेच्या उपवासाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं। पौर्णिमेचा उपवास जो असतो तो बघा, आपण सत्यनारायण भगवानांना समर्पित करत असतो। आता सत्यनारायण पूजा करण्यासाठी उपवासाची काही अट नाही, तुम्ही केला तर ठीक, नाही केला तरी सुद्धा चालत असतो। पण मात्र पौर्णिमा तिथी जो असतो तो आपल्या कुलदेवीला सुद्धा समर्पित असतो। म्हणून तुम्हाला सांगेल, आपल्या कुलदेवीचा एक उपवास किंवा आपल्या मनामध्ये आपलं दैवत म्हणून जी आपण पूजा करत असतो कुलदेवीची, त्यांना समर्पित म्हणून आपल्याला उपवास झाला तर उपवास सुद्धा आपण पौर्णिमेचा करू शकतो। आता पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला आपल्याला समर्पित असतो हा तिथी, म्हणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा जर म्हटलं तर आपल्या घरामध्ये श्री सुक्तम हे पठण झालं पाहिजे। विष्णू सहस्रनाम आहे ते सुद्धा आपल्या घरात म्हणायचं आहे। आता तुम्हाला म्हणणं शक्य नाही तर तुम्ही मोबाईलला लावून दिलं म्हणजे आपल्या घरात त्यांचे जे व्हायब्रेशन असतात, त्यांची जी ऊर्जा असते ती पाहिजे। आणि म्हणून आपल्या घरात मोबाईलला जरी तुम्ही लावलेत तरी सुद्धा चालेल। श्री सुक्तम, विष्णू सहस्रनाम झालं, व्यंकटेश स्तोत्र झालं, या सेवा नक्कीच आपल्या घरात त्या दिवशी आपण करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला सांगेल, बघा, आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा असतो त्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। सकाळी तुम्हाला शक्य झालं तर सकाळी करा किंवा संध्याकाळी झालं तर संध्याकाळी करा। आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्कीच करा। उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। आवर्जून सांगेल, तुम्हाला शक्य झालं तर तुपाचा दिवा हा प्रज्वलित करावा, नाही शक्य तर तेलाचा करा। पण मात्र तुम्हाला सांगेल, तुळशी माता जी असते ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणून माता लक्ष्मीची नक्कीच आपण पूजा करायची, म्हणजेच तुळशीची पूजा त्या दिवशी नक्कीच करावी। पौर्णिमेच्या दिवशी हळदी कुंकू आपण वाहायचं आहे। तसेच तुळशी मातेला आपण सकाळी शक्य झालं तर सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी शक्य नाही झालं तरी सुद्धा चालेल पण संध्याकाळच्या वेळेस अवश्य आपण गाईच्या तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करावा आणि तुळशीची पूजा करत असताना सुद्धा हा मंत्र जप करा। तसेच हा दिवा जो असतो हा संध्याकाळच्या वेळेस निदान 1 तास तरी चालेल एवढा तुम्ही तेवत ठेवा असं अवश्य सांगेल। आणि तुपाचंच निरंजन आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। तसेच तुम्हाला सांगेल, संध्याकाळच्या वेळेस असू द्या किंवा लवकरात लवकर आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण पिंपळ वृक्ष जो असतो, पिंपळ वृक्षाला सुद्धा आपण एक दिवा अर्पण करायचा आहे। आणि तो म्हणजेच काय तर मोहरीचा तेलाचा, मोहरीचं तेल जे असतं त्याचा दिवा आपण अर्पण करावा। तुम्हाला जर शक्य नाही झालं तर पिवळ्या मोहरी ज्या असतात त्या आपण टाकून म्हणजे तेलामध्ये टाकून या पद्धतीने आपण दिवा अर्पण करू शकतो। पिंपळ वृक्षाची पूजा करावी, दिवा जो असतो तो प्रज्वलित करावा। पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि पितरांचा वास असतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणून आपल्याला पितरांची सेवा म्हणून सुद्धा या दिवशी करता येऊ शकते। म्हणून काही तिथी जे असतात ते पितरांना सुद्धा समर्पित असतात, माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवेसाठी समर्पित असतात। आपण पौर्णिमा तिथीला बऱ्याचशा सेवा करत असतो, पण काही ठराविक अशा सेवा मी तुम्हाला ज्या सांगत आहे या नक्कीच आपल्या घरात होणं खूप आवश्यक आहे। नक्कीच या सेवा करा। तसेच तुम्हाला सांगेल, चंद्रमाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं पौर्णिमेच्या वेळी। म्हणून तुम्हाला सांगेल, चंद्रमा जेव्हा असतात आकाशामध्ये तर रात्रीच्या वेळी जर तुमचा उपवास असेल किंवा नसेल पण सुद्धा तुम्हाला सांगेल तरी आपण चंद्राची पूजा करायची आहे। चंद्राला आपण अर्घ्य जे असतं ते द्यायचं आहे। अर्घ्य देत असताना, पाण्याचं अर्घ्य देत असताना त्यामध्ये थोडं कच्चं दूध टाकायचं आहे। या पद्धतीने
आपण चंद्राला अर्घ्य द्यावं। आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती असते, माता लक्ष्मीच्या मूर्तीला आपण एक जो नैवेद्य असतो मी सांगणार आहे, तो नैवेद्य अवश्य दाखवावा। त्यानंतर तुपाचं निरंजन जे असतं ते सुद्धा आपल्याला लावायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला भात आणि दूध ज्याचा नैवेद्य असतो आणि साखर आपल्याला टाकायची आहे। या पद्धतीने नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। शक्य झालं तर पांढरे वस्त्र परिधान करा। पांढऱ्या रंगाला पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं, म्हणून पांढरा रंग हा वापरायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याकडे सात्विक लहरी ज्या असतात, शीतल लहरी ज्या असतात त्या खेचून येत असतात। तर या पद्धतीने आपण पौर्णिमेला ह्या सेवा ज्या असतात त्या आवश्यक अशा सेवा आहेत। नक्कीच आज संध्याकाळी तुम्ही अशा पद्धतीने दिवे प्रज्वलित करावे। चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत। श्री स्वामी